सामनाच्या मुखपृष्ठावर आज ठाकरे बंधूंचा एकत्रित फोटो झळकलाय। बऱ्याच कालावधीनंतर उद्धव आणि राज ठाकरेंचा असा एकत्र फोटो सामनामध्ये झळकलेला बघायला मिळाला। महाराष्ट्राच्या मनात आहे तेच होणार या मथळ्यासह ही बातमी प्रसिद्ध करण्यात आली। उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंसोबत युतीचे स्पष्ट संकेत दिल्यानंतर सामनामध्ये ठाकरे बंधूंचा एकत्र फोटो झळकल्याचं बघायला मिळालं। त्यामुळे आता महाराष्ट्राची इच्छा पूर्ण होणार का याकडे लक्ष लागलंय। महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर ठाकरे बंधूंच्या युतीची नेपथ्य रचना झाली। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे शिवसैनिक आणि राज ठाकरेंच्या मनसेचे मनसैनिक मनाने जवळ आले। सामनाच्या मुखपृष्ठावर ठाकरे बंधूंचा एकत्र फोटो झळकलाय। बऱ्याच कालावधीनंतर उद्धव आणि राज ठाकरेंचा एकत्र फोटो सामनामध्ये झळकला। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी एकत्र यावं आणि महाराष्ट्रद्रोही शक्तींचा पाडाव करावा असं शिवसैनिकांना वाटू लागलंय। कोणाच्या मनात नाही की सगळ्यांनी एकत्र यावं आणि हे जे महाराष्ट्र द्रोही आहेत, ज्यांचं मुख्य केंद्र या महाराष्ट्र द्रोह्यांचं सुरत आणि अहमदाबाद आहे आणि जे दिल्लीत बसले आहेत त्यांचा पाडाव करावा हे कोणाला वाटणार नाही। आम्हाला सगळ्यांना वाटतंय, आम्ही त्या मताच्या आहोत। शिवसेना आणि मनसेच्या युतीबाबत बोलताना मनसेच्या नेत्यांनी 2014 आणि 2017ला युती होता राहिल्याची आठवण करून दिली। यावर सुद्धा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं आपली भूमिका स्पष्टपणे मांडली। भविष्याच्या दृष्टीने विचार करा, इतिहासात झालं ते विसरून जा असं सांगत युतीसाठी शिवसेनेनं मानसिकता तयार केल्याचं सूचित केलंय। मागच्या गोष्टी खाजवत बसल्या त्यात मला इंटरेस्ट नाही। ज्याला सकारात्मक पाऊल टाकायचं आहे तो मागे वळून पाहत नाही। आम्ही मागे वळून पाहत, लक्षात घ्या, आम्ही अजिबात मागे वळून पाहत नाही। आम्ही भविष्य पाहतो। ते 2014ला काय झालं, 1918ला काय झालं, 1857च्या भंडामध्ये तुमचा विचार असा होता, 1622ला मग असं होतं। किती मागे जाणार आहात तुम्ही, किती मागे जाणार? आमची भूमिका स्पष्ट आहे की भविष्याकडे पहा। संयुक्त महाराष्ट्र वेळी सर्व पक्षांनी आपापले मतभेद बाजूला ठेवून महाराष्ट्र विरोधी ताकदींच्या विरोधात लढा दिला होता। आताही महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी दोन्ही पक्षांनी मतभेद बाजूला ठेवून एकत्र यावं असं आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केलंय। महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये अनेक पक्ष आपल्या विचारधारा मतभेद बाजूला ठेवून एकत्र आले। आपण पाहिलं असेल, तेव्हा मराठी माणसाचा विजय झाला, मुंबई आपल्याला मिळाली। मला वाटतं त्याच प्रकारचं वातावरण भारतीय जनता पक्षानं आता या महाराष्ट्रात निर्माण केल्यामुळे मराठी अस्मितेसाठी लढणारे, संघर्ष करणारे मराठी माणसाचा आवाज हाच महाराष्ट्राचा आवाज आहे असं सांगणाऱ्या सगळ्यांना एकत्र यावं। शिवसेना आणि मनसेची युती झाल्यास मराठी माणसाची एकजूट पाहायला मिळेल असा अंदाज आहे। आगामी महापालिका निवडणुकांमध्ये मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक पट्ट्यात याचा विरोधकांना मोठा फायदा होईल असा अंदाज आहे। शिवसेना आणि मनसेमध्ये युती व्हावी अशी मानसिकता तयार झाली। आता फक्त औपचारिक घोषणाच शिल्लक आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।